तर क्वाड्रिलॅटरल्स अँड इट्स प्रॉपर्टी या चॅप्टर मध्ये तुम्हाला 7th आणि 8th स्टँडर्डचे मिक्स कॉन्सेप्ट असतात. स्कॉलरशिप मध्ये मागचा क्लास आणि पुढचा क्लास मिक्स केलेला असतो. जसं आता इथे तुम्हाला रेक्टँगलचा क्वेश्चन दिलेला आहे. बघा इथे काय म्हटलेलं आहे, लेंथ ऑफ रेक्टँगल. तर आपण इथं एल म्हणूया लेंथला. इट इज गिवन 2x + 3y + 7z. ही लेंथ आहे. समजून घ्या, असेच प्रश्न येतात एक्झाम मध्ये. आणि ब्रीड्थ आहे बी, दॅट इज x - y - z. तुम्हाला विचारले व्हॉट इज इट्स पेरिमीटर. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पेरिमीटर काय असते रेक्टँगलची, 2 टाइम्स l + b. ठीक आहे. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 टाइम्स l + b. आता लिनियर इक्वेशन सारखं काम करायचं आहे. l म्हणजे लेंथ, तर 2x + 3y + 7z ही झाली लेंथ. लेंथ मध्ये प्लस काय करायचे, ब्रीड्थ. ब्रीड्थ किती आहे, x - y - z. प्लस मध्ये काही फरक पडत नाही साइनला, ॲज इट इज इन. आता लाईक टर्म्स घ्या, p फॉर पेरिमीटर 2 टाइम्स, लक्ष द्या, 2x and plus x, 3x, 3y minus 1y plus 2y, 7z minus 1z plus 6z. ओके. आता तुम्ही काय करा, काय झालं, 6z कळलं. चलो आता पेरिमीटर कशी येईल फायनल, 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 2 × 3x 6x plus 2 × 2 = 4y plus 12z. This is the required perimeter, that is option 2. समजलं. तर या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला पेरिमीटर विचारतील, एरिया विचारतील, प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन विचारतील. आता तुम्ही एरिया लास्ट इयर शिकलेला आहे 7th स्टँडर्ड मध्ये. रेक्टँगलचा एरिया, इव्हन आपण सर्कलच्या एरिया पर्यंत गेलो, पायर स्क्वेअर आणि सर्कमफेरन्स 2 πr. सगळं तुम्हाला माहित पाहिजे. चलो नेक्स्ट. चला हा क्वेश्चन काय म्हणतो, द मेजर्स ऑफ 4 अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. बघा हे 4 आहे. फाइंड द मेजर ऑफ द स्मॉलेस्ट एक्सटेरियर अँगल. स्मॉलेस्टचा एक्सटेरियर. आता हे आपण शिकलोय. आधी आपल्याला इंटेरियर काढावं लागतील, त्यातला स्मॉलेस्ट पाहावा लागेल आणि त्याचा एक्सटेरियर काढण्यासाठी लिनियर पेअर बनते आणि 180 तून मायनस करतो. इथे लिहिलेले 2018, म्हणजे हा 2018च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. इट्स PYQ, पास्ट इयर क्वेश्चन. आता बघा, लक्ष देऊन समजून घ्या. असं माना तुम्ही की आपल्याकडे कोणताही रँडमली एक क्वाड्रिलॅटरल आहे, कोणताही आहे, त्याचं काही टाईप दिलेली नाही. 4 अँगल कशी अझ्युम करा. हा किती आहे, 2x + 10. दुसरा किती आहे, 3x + 15. मुद्दाम फिगर काढून दाखवायला काही गोष्टी कळतील. 4x - 30 आणि 2x - 20. याला कसं सॉल्व्ह करतात सर, टाईप तर माहित नाही. काल एक प्रॉपर्टी सांगितली होती, क्वाड्रिलॅटरल कोणताही असो, इंटेरियर अँगलची सम 360 असते. तर या सगळ्या इंटेरियर अँगलला ऍड करा आणि इक्वल टू 360 करा. तिथून x मिळतो. x आला की अँगल मिळतं, मग त्यातला स्मॉलेस्ट मिळतो आणि त्याला 180 तून मायनस केलं की एक्सटेरियर मिळतो. ही मेथड आहे. चला, पहिला अँगल प्लस दुसरा अँगल प्लस तिसरा अँगल प्लस चौथा अँगल, सगळ्याला इक्वल करा 360. का केलं, इट्स प्रॉपर्टी. आता 2x + 3x 5x, 5x + 4x 9x, 9x + 2x, सगळे x ऍड करा. तर 11x येईल. आता 10 15 25, 25 - 30 -5 -5 -20 -25. आता इंटिजर्स वगैरे पक्का आलं पाहिजे, प्लस मायनस मध्ये घोळ घालू नका. तर 11x आता ट्रान्सपोज करा, प्लस 25 होईल. तर इथून 11x काय मिळेल, 385. लक्षात. आता x घ्या,
385 ला कशाने डिवाइड करा 11 ने 11 3 जा 33 38 ला राहिले 5 इथं झाली 55 11 5 जा तर चला पहिलं काम तर एक्स सापडला आनंदी आनंदाकडे आता एक्स सापडला मग एक्स सगळीकडे ठेवा तर अँगल्स काय येतील कारण स्मॉलेस्ट काढण्यासाठी सगळे अँगल माहित पाहिजेत एवढं काम आहे पहिला अँगल कोण होता 2x + 10 तर एक्सच्या जागी 35 ठेवा वॉडमास लावा 35 टू द 17 + 10 80 पहिला अँगल 80 आला दुसरा 3x + 15 3 × 35 105 ठीक आहे 105 + 15 120 पुन्हा कोण आहे 4x - 30 4 × 35 140 140 - 30 35 गुणिले 4 35 × 4 140 होते 140 तून 30 मायनस करा 110 आणि 2x - 20 2 × 35 70 70 - 20 50 इतक्या वेळ हा स्मॉलेस्ट वाटत होता पण हा निघाला आता स्मॉलेस्ट आला आपल्याला म्हणते स्मॉलेस्ट एक्सटेरियर अँगल आता गंमत आहे स्मॉलेस्ट एक्सटेरियर अँगल कोणाचा असतो तुम्ही जर ह्याला 180 तून काढलं मी काल एक प्रॉपर्टी लिहून दिली होती ज्याचा इंटेरियर ग्रेटेस्ट त्याचा एक्सटेरियर स्मॉलेस्ट आठवा तुम्ही जर याला 130 तून मायनस केलं 180 तून मायनस केलं 50 ला तर 130 येतं आणि इथं 130 ऑप्शनच नाहीये खोदा पहाड निकला चुवा तर सगळ्यात मोठा अँगल पकडा कोण आहे आता बघा तर लक्षात घ्यायचं स्मॉलेस्ट एक्सटेरियर कसा निघतो याची आयडिया समजून घ्या 180 मधून मायनस करा ग्रेटेस्ट इंटेरियर आठवते परवा ही प्रॉपर्टी काय शिकवली होती आपण ह्याचं कोणाचं एक्झाम्पल घेतलं होतं इक्विलॅटरल ट्रायंगलचं तर बघा 180 आणि ग्रेटेस्ट कोण आहे 120 आन्सर मस्ट बी 60 सो ऑप्शन ए इज आन्सर एवढा विचार करावा लागतो 2018 चा क्वेश्चन आहे आपण सगळ्या प्रॉपर्टी वापरल्या आणि ही गोष्ट आपण परवा शिकलेली आहे म्हणून म्हटलं मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवत चला चलो आगे पहा नेक्स्ट क्वेश्चन ABCD is a rhombus all sides are equal opposite angles are equal adjacent angles are supplementary diagonal bisect each other at right angles सगळे पाहुणे गोळा करायचे कोणाचं काम पडेल माहित नाही मेजर ऑफ सी अँगल किती आहे 2x + 4 लक्ष द्या बेटा धिस अँगल 2x + 4 डिग्री ADC पाहायचा ADC म्हणजे धिस अँगल इज गिवन हे मेजर असते हा वाचायला शिकवलं होतं तुम्हाला 3x + 6 तर CDE किती असेल CDE हे काढायचंय सर त्यासाठी मला आधी हा काढावा लागेल आणि त्याची लिनियर पेअर करावं लागेल पण हे कसं काढणार 4 अँगल असते तर आता मागच्या क्वेश्चन सारखं सम 360 केली असती पण मी तुम्हाला हेच सांगितलं रॉम्बसची प्रॉपर्टी आहे ऍडजसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी तर यांची सम 180 करा आणि एक्स काढा एक्स काढला की हा अँगल येतो आणि त्याला 180 तून मायनस केले की बाहेरच येते एवढी थिंकिंग आहे 3 स्टेप मेथड पहिल्यांदा काय करणार बघा इन रॉम्बस adjacent angles are supplementary म्हणून हा जो 3x + 6 आहे आणि 2x + 4 आहे यांची सम 180 येणार 369 सप्लिमेंटरी ओके तर किती होईल 5x + 10 तुम्हाला कळाले लिनियर इक्वेशनचं किती काम आहे प्रत्येक ठिकाणी 5x 180 - 10 तुझ्या बुक मध्ये असे प्रश्न असतात तू हे समजून घे ट्राय कर हे 170 झालं तर 170 ला 5 ने डिवाइड करा 15 उरले 2 34 x आला 34 पण उत्तर नाही आलं अजून तर 34 आनंदात असा राईट करतात ऑप्शन 2 ला
कळलं खड्डे कसे खोदले तुमच्यासाठी? तुम्ही अरे सर आला आला 34 खडक रॉंग. तुम्हाला एक्स नाही विचारला. अँगल सीडीई विचारला. सीडीई म्हणजे हा बाहेरचा प्राणी विचारलाय. कळलं कसे खड्डे खोदलेले असतात? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नीड्स लॉट ऑफ अटेन्शन. त्याला माहितीये लेकरू पहिल्यांदा 34 काढते. काढल्या इथं दिसते. आणि मग काय म्हणते, हा मी सगळे ऑप्शन मॅच करून आलो. आणि नंतर मार्क पाहिले 0. ते लक्ष ठेवा. चांगले असं तुम्हाला हेच असते प्रिपरेशन यालाच म्हणतात. आपल्या चुका टाळता आल्या पाहिजे. आपल्याला एक्स नाही काढायचा होता. लक्ष द्यायचं. परीक्षेत काय विचारले? एक्स विचारला तर आन्सर 34 आहे. पण एक्स नाही विचारला, पूर्ण अँगल विचारलाय. आता तुम्ही काय करा? हा अँगल काढा 3x + 6. तर 3 × 34 + 6 ते हे झालं 12 102. ठीक आहे? +6 दॅट इज 108. पण तुम्हाला काढायचं आहे सीडीई. सीडीई काय असेल? 182 108 मायनस करा. So that should be 72 and so option 3 is the answer. गडबड नाही करणे की सुपर संडे आजचा. आपण हे क्वेश्चन्स का करायलो लक्षात घ्या. थिंकिंग डेव्हलप करा. गडबड नकोय. दिस इज युअर आन्सर. कळलं चूक कुठं होते या प्रश्नात? म्हणून कधीही ऑप्शनला टिक करण्याची घाई करू नका. जेई मेन्स तुम्हाला 4ही ऑप्शन करेक्ट वाटतील असे देते. सगळेच करेक्ट वाटते जेई मेन्सच्या क्वेश्चनला. तिथं एवढं लक्ष ठेवावं लागते. आपण नेमकं काय करायला? असते ना ऑल करेक्ट मल्टिपल करेक्टचे क्वेश्चन असतात. चला. द रेशो ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ एबीसीडी. कळलं ऑफ आपलं डोकं ऑफ झालं. तर बघा क्वाड्रिलॅटरलच्या एबीसीडीचे 4ही अँगलचे रेशो दिलेले आहेत. तर एबीसीडी कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे? टाईप ओळखण्यासाठी सगळ्या प्रॉपर्टीज माहित पाहिजे. त्यासाठी आधी साईड माहित पाहिजे. साईड साठी तुम्हाला ह्याला घ्यावं लागेल. अँगल्स क्वेश्चन 2023 मध्ये आलेला आहे. जस्ट 2 इयर्स बॅक. ताजा क्वेश्चन आहे. फार जुना नाही. चला मी तुम्हाला सांगितलं क्वाड्रिलॅटरल कोणताही असो याची टेक्निक शिकली होती आपण परवा रेशोचे क्वेश्चन करताना. एक्स मानून करत आणि मी डायरेक्ट तुम्हाला रेशो ऍड करून सांगितलं होतं. तर आपण अँगल्स काढूया डायरेक्ट आधी. तर ही मेथड वापरत चला. तर सगळ्या रेशोला ऍड करा. 7 + 8 + 4 + 5. बघा किती झालं? 15 + 4 19. 19 + 5 24. आता आपण पहिला अँगल काढू. समजा अँगल ए काढायचा आहे मला. टेकन इन ऑर्डर आहे ना. ऑर्डर म्हणजे हा 7 कोणासाठी आहे? ए साठी. ऐक नाही तर क्वेश्चन चुकतो. ऐका. टेकन इन ऑर्डर का म्हणले? कारण तुम्हाला माहित पाहिजे ना हा 7 कोणाला रिप्रेझेंट करतो? तर 7 कोणाला करतो? ए ला. बी कोण आहे? 8. सी कोण आहे? 4 आणि डी कोण आहे? 5. तर तुम्ही एक काम करा. अँगल ए काय राहील? सर 24 पैकी 7 पार्ट्स आहेत आणि ओव्हरऑल किती असते? 360. हे बघा हे कितीचा भाग जाते? 1 36 मधून 24 गेले की झालं 5. 15 येतं. तर 15 7 जा 105. अँगल ए आला. समजून घ्या. आता बी काढा. सर बी कसा आहे? 24 पैकी किती पार्ट्स? 8 पार्ट. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. हे तर नेहमी 15च येणार. तर इथं आता जास्त डोकं लावायचं नाही. डायरेक्ट ह्याला मल्टिप्लाय करा. 120 आला. अँगल सी तर इथे 15. 860. ठीक आहे. आणि अँगल डी 24 पैकी 5 पार्ट्स. तर 360 पैकी किती? 75. एबीसीडी आले. आता तुम्ही बघा. आता इथे पहा. एकही अँगल सेम नाही. कळलं? पण गडबड नाही करायची. अँगल ए बी सी डी. चला ए किती आहे? 105. बी किती आहे? 120. ह्याच्यावरून काय कळलं? ए आणि बी ऑब्ट्यूज अँगल्स आहेत. तर असं समजा मी घेतो ए आणि असा घेतो बी. कारण ऑब्ट्यूज आहेत ना. तुम्हाला मी कॉन्सेप्ट शिकवायलो. 105 120. बाकीचे दोन कोणते आहेत? अॅक्यूट आहेत.
ए बी आणि इकडून सी डी खाली जोडून टाका. तर सी किती आहे 60, बघा 180 आले ऍडजस्टंट, आणि हा किती आहे 75, हे बघा 180. सो इट्स अ ट्रॅपेझियम. हे टेक्निक आहे क्वेश्चनला क्रॅक करण्याची. तुम्हाला कसं कळलं हा कोणत्या टाईपचा आहे? आधी तर काय आहे, अरे येतो अँगल सेम नाही सर, ऑपोजिट अँगल सेम नाही, काहीच नाही. मग याला आपण खूप जणांना काय वाटते, हा तर कुठल्याच टाईप मध्ये बसत नाहीये. पण थिंकिंग कशी करायची कळलं? म्हणून तुम्हाला अँगल्स वरून फिगर इमॅजिन करता आले पाहिजे कशा असतील. दिस इज कॉल्ड एक्झाम पेपर. समजायले? हेच आहे खरं प्रिपरेशन तुमचं. चलो नेक्स्ट पहा. What type of angle is formed at the point of intersection of angle bisectors of two adjacent angles of parallelogram? जसं म्हणते तसं करायचं. डोक्याच्या वर जाते 100%. ऐका, एक पॅरलोग्राम घ्या. ठीक आहे? त्याचे काय काय आधी उलट रिव्हर्स थिंकिंग. सर पॅरलोग्राम, त्याचे ऍडजस्टंट अँगल्स कोणतेही दोन पकडा, हे दोन पकडा. सर वरचे घेता येतात, काही टेन्शन नाही. त्यांचं काय करायचंय इंटरसेक्शन. पण कोणाचा? अँगल बायसेक्टरचा. सर अँगल बायसेक्टरचा इंटरसेक्शन म्हणजे काय हो? तर याचे दोन सारखे तुकडे बघा बायसेक्ट केलं म्हणजे हे दोन तुकडे सेम झाले. ऍडजसंट अँगलचा बायसेक्टर घ्यायचा आहे. याचा बायसेक्टर बघा असा जाईल थोडाफार. कळलं? आता काय म्हणताय, व्हॉट टाइप ऑफ अँगल इज फॉर्म at the point of intersection of angle bisectors of two adjacent angles. आता याला तुम्ही डायरेक्ट नाही लिहू शकत हा. याला पाहून फील काय यायलाय, अॅक्रोचचा पण यायलाय, ऑप्टोसचा पण येतो, राईट अँगल पण येऊ शकतो, काही पण येऊ शकते. सर मग आम्ही कसं ठरवायचं? त्यासाठी सरच ऐकायचं. नीट पहा, याला इंटरेस्टिंगली करू आपण. मला हा अँगल काढायचा आहे, कळलं? हा कोणता आहे पाहायचा. चला हे काढण्यासाठी आपण एक काम करू. तुम्हाला माहिती आहे हा कोणता अँगल आहे बघा, हा ऑप्टिव्ज आहे. तर चला तुम्ही इमॅजिन करा हा 120 आहे. समजा हा 120 आहे, तर बायसेक्टर काय सांगतो 60-60, हा 60 आहे. हा ऍक्युट आहे बघा. आणि हे ऍडजस्टंट काय असतात सप्लिमेंटरी. जर हा 120 असेल तर हा 60 होईल, हा 60 होईल, म्हणजे हे दोन किती होतील 30-30. आता तुम्ही फक्त हा ट्रायंगल पकडा, हा ट्रायंगल, कारण हा अँगल काढायचा आहे. ट्रायंगलची सम किती असते 180. तर हे 60 आणि 30 किती झाले, आणि मग ह्याला 90 व्हावं लागेल की नाही. तर हा अँगल 90 आहे म्हणजे इट्स अ राईट अँगल. असं काढायचं, नाही तर नुसतं पाहून म्हणता येत नाही सर येते ऍक्युटही दिसायले, ऑप्टिव्ह सगळेच ऑप्शन बरोबर आहे. नाही तर बरं, मी 120-60 का घेतलं? मी प्रॉपर्टी लावली, पॅरलेलोग्रामचे ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात. तर तुम्ही म्हणता सर 120-60 कसं काय घेतलं? ताण घेऊ नका बेटा, मी सगळं सांगतो. समजा ह्याला 150 घेतलं, माझ्या मनावर आहे, तर ह्याला मी 30 घेईन. 180 करायचं मला काही करून. तर पहा बरं, हा अँगल जर 150 आहे तर ह्याला 75 व्हावं लागेल, आणि हा जर 30 आहे त्याला 15 व्हावं लागेल. तर बघा 75 आणि 15 90, हा परत 90 येतोच नाही. तुम्ही काही करा ते 90 येणार, काही करतो. 30 कसं बदलशील, तुला 180 तर करावं लागेल की नाही. समजा तुम्ही म्हणले नाही सर आम्ही काय करतो, इथला अँगल याचा आणि याचा इथला अँगल, सर हा आम्ही काय करतो इथं बघा, सर हा आम्ही 110 घेतो आणि याला 70 घेतो, अर्धा अर्धा करा. हा 55 येतो, हा 35 येतो. बघा यांची सम परत 90 येते आणि हा वापस 90 होतो. तुम्ही किती उड्या मारा ते 90 येणार. सो इट्स अ राईट अँगल. बेस्ट. चलो आगे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट ट्रू? हे वाचत चला, नाही तर ट्रू म्हणून सॉल्व्ह करतात. काल एक नॉट वाला क्वेश्चन होता आपल्या एनसीआरटी. चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह 2022 चा क्वेश्चन आहे. तर बघा आपल्याला दोन फॉल्स स्टेटमेंट निवडायचे, नॉट ट्रू म्हणजे फॉल्स, आणि दोन करेक्ट ऑप्शन आहेत.
बघा चेक बघा मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो. ट्रू फॉल्स बघा, एवढंच बघा आणि आपल्याला फॉल्स पाहिजे. तर आधी प्रत्येक स्टेटमेंटकडे या. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ट्रू. आधी असं लिहा म्हणजे पटकन समजते. Adjacent sides, this side and this side are congruent. False. False. Adjacent side पॅरलोग्रामच्या सेम नसतात. ही लहान असते, ही मोठी असते. Diagonals of parallelogram are congruent. Congruent नसतात. बायसेक्ट करतात फक्त. बघा तुम्ही इमॅजिन करायला शिका. जर असा पॅरलेलोग्राम घेतला तर ही डायगोनल आणि ही डायगोनल याच्यात ही मोठी आहे. तर कॉन्ग्रुएंट नसतात. आपण काल रात्रीच क्वेश्चन केला होता. कॉन्ग्रुएंट डायगोनल्स फक्त रेक्टँगल आणि स्क्वेअरचे असतात. वापरा म्हणून सांगितलं. कालची एक्सरसाइज खूप मस्त होती. सगळ्या गोष्टी कव्हर होतात त्याच्यात. डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. ट्रू. तर आपल्याला नॉट ट्रू घ्यायचे म्हणजे फॉल्स घ्यायचे. तर कोण आहे? बी अँड सी. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होतं? स्टेटमेंट बी अँड स्टेटमेंट सी. तर आपल्याला 2 करेक्ट आन्सर द्यायचे. समझे अब? प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन. गुड. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following quadrilaterals contains only one pair of congruent angle? Congruent angle ची एकच पेअर कोणात असते? काइट मध्ये असते. व्हेरी गुड. प्रॉपर्टी बेस्ड क्वेश्चन. म्हणून प्रॉपर्टी आपण डीप मध्ये शिकल्या होत्या. आठवते? एक एक फिगर काढून सगळं करून त्याच्यासाठी आपण हे केलं होतं. काइट मध्ये बघा कसं होतं. अशी काइट होती. कॉन्ग्रुएंट अँगलची एकच पेअर असली पाहिजे. आता बघा हा अँगल आणि हा अँगल वेगळा आहे. पण बघा हे दोन सेम. त्याच्यामुळे एकच पेअर सेम असते. सेकंड पेअर नसते. सो इट्स अ काइट. ओके. मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल हे 4 दिले. बघा आता पहिला क्वेश्चन असाच केला होता आपण. फाइंड द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल. सेम क्वेश्चन. तिथं काय केलं आपण? स्मॉलेस्ट इंटेरियरचा एक्सटेरियर काढला होता. ठीक आहे. इथे फक्त एक स्मॉलेस्ट अँगल काढा, एक ग्रेटेस्ट काढा आणि दोघांचा डिफरन्स घ्या. सेम क्वेश्चन आहे. चलो पहिल्यांदा ऍड करा. काय होता? 3x plus 15, x plus 20, 2x plus 30 आणि 3x minus 20 यांची सम 360. ही प्रॉपर्टी नेहमी लावायची 4 अँगल ऍड केल्यावर. ओके. तर 3x, 4x, 6x, 9x सगळ्याला ऍड केलं तर इथपर्यंत किती आला? 9x. चला 35, 65 ऍड केलंय. 65 minus 20, 45 प्लस 45 झालं. तर 9x काय होईल? 360 minus 45. It becomes 15. 315. So x becomes 315 by 9, 35. x 35 आला. तर तुम्ही थोडंसं इमॅजिन करा बेटा. त्याच्यात ग्रेटेस्ट अँगल कोणता राहू शकतो? ठीक आहे. सेम x आहे. आता x मध्ये 3 टाइम्स केलं, 15 केलं. बरं चला काढूनच घ्या. तेवढे डोकं कशाला लावता? चला इथं पहिला अँगल घ्या. 3x plus 15. तर 3 into 35 plus 15 105 आणि 15. This is 120. आता घ्या x plus 20. This is 55. Okay. 2x plus 30. 2 into 35 70 plus 30 100 आणि एक आहे 3x minus 20. 3 into 35 105 minus 20 85. 85 आहे की नाही? किती झालं? 105 मधून 20 काढा ना बेटा. 85. चलो अब मुझे बताओ ग्रेटेस्ट 120, स्मॉलेस्ट अरे 55 में तर किती झाले? वरचे 45 आणि 20 65. So difference must be 65, option 1.
समजलं? ऐसा निकालना है. वही पेन काढायची, हा क्वेश्चन ट्राय करायचा आणि मग याचा आन्सर पाहायचं. हां. आता अशा क्वेश्चन्समध्ये डोकं लावत जा. तुम्हाला असा रेशिओ दिला आणि म्हणलं चला फक्त ग्रेटेस्ट अँगल सांगा. हे सगळे काढत बसू नका. ग्रेटेस्ट रेशिओ गिव्हज ग्रेटेस्ट अँगल. फक्त स्मॉलेस्ट विचारला तर फक्त स्मॉलेस्ट घ्या. डिफरन्स विचारला तर ग्रेटेस्ट ए काढा, स्मॉलेस्ट ए काढा, मायनस करा. सम विचारली, दोन्ही काढा, ऍड करा. या एकाच क्वेश्चन मध्ये 10-12 प्रकारचे क्वेश्चन बनतात. चला रेशिओ याची टेक्निक समजली ना किती सोपी आहे. एक्स मानत बसायचंच नाही. त्याची सम काढून घ्या. हे की झाली 10. तर आपल्याला काढायचं आहे ग्रेटेस्ट अँगल. तर ग्रेटेस्ट साठी 10 पैकी 4 पार्ट सगळ्यात मोठे आहेत आणि याला 360 करा. हा झाला 36 आणि हा होईल 144. सो ऑप्शन 4 इज द आन्सर. आता समजायले काय अवघड नसतं. नेक्स्ट करा हा. आपल्याला काय म्हणलेलं आहे, जर आपण दोन कॉन्ग्रंट इक्विलॅटरल ट्रायंगल्स, कॉन्ग्रंट म्हणजे दोन्ही सेम. तर चला हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, लेट्स से हा आपला. हे तेव्हा बिचारा पाहिजे तेव्हाच येत नाही, काय करावं की बरं तिकडं. हा समजा मला एक इक्विलॅटरल ट्रायंगल घ्यायचा आहे. आता कॉन्ग्रंटचा अर्थ मला एक्झॅक्ट हाच घ्यावा लागेल. आता काय म्हणतो, आर जॉईंट टुगेदर. या दोघांना जर जोडलं, कसं जोडता येईल? टिल्ट करून काही ना काही करून एक क्वाड्रिलॅटरल बनवावं लागेल. लाईक धिस. याला आणून इथं जोडलं तर काय बनेल? तुम्ही लिहिलंय पॅरलोग्राम. बेटा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या साइड सेम असतात. ऑल साइड्स आर सेम मीन्स इट्स अ रॉम्बस. मी म्हणलं ना विचार करत चला. फक्त विचार करता आला की सगळं जमते. सेम साइड आहेत ना बेटा. हा दुसरा एखादा असता तर मग काहीतरी वेगळं झालं असतं. किती खास क्वेश्चन आहे. असं शिकायचं बस. चलो. हा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पॅरलोग्राम. पॅरलोग्राम कोण नसतो? पॅरलोग्राम म्हणजे ऑपोजिट साइड्स आर सेम. रेक्टँगल मध्ये असतात. अरे पॅरलोग्राम फक्त नसतो ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम काय सांगतो? अरे थोडं समजून घे जमा. ट्रॅपेझियम असा दिसणार. तर पॅरलोग्राम मध्ये ऑपोजिट साइड सेम पाहिजे. त्याच्यात ही पण सेम नाही, ही सेम होऊ शकते. मी तुम्हाला एक टाईप लिहून दिली होती, आयसोसिलस ट्रॅपेझियम. हे होऊ शकते सेम, नो डाऊट. पण हे कधीच होणार नाही ना. हे नाही होणार. म्हणून ट्रॅपेझियम इज नॉट अ पॅरलोग्राम. चला दिस इज युअर क्वेश्चन 4. अँड 5th, एबीसीडी एक पॅरलोग्राम आहे. चला घेऊया. एबीसीडी इज पॅरलोग्राम वेअर ए 60 म्हणजे इथं ए माना कारण छोटा अँगल आहे. असं नाव द्या एबीसीडी. तर बी किती असेल? 120. ऍडजस्टंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. छान. समजे? हा लक्ष द्या. एबीसीडी एक क्वाड्रिलॅटरल आहे. काय म्हणते ह्याला? ह्याला वाचायचं लेंथ ऑफ एबी. एल मीन्स लेंथ, एम मीन्स मेजर ऑफ अँगल. The length of AB is equal to length of BC is equal to length of CD is equal to DA. म्हणजे सगळ्या लेंथ सेम आहेत. सर सगळ्या लेंथ सेम आहेत म्हणजे तो रॉम्बस ही राहू शकतो, स्क्वेअर ही राहू शकतो. कन्फ्युज करू नका. व्हॉट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज एबीसीडी? तर सगळ्या साइड सेम म्हटलं, अँगल बद्दल काही बोललंय का? नाही. तर चुपचाप रॉम्बस म्हणायचं. स्क्वेअर नाही. स्क्वेअर केव्हा? राईट अँगल असेल तर. रॉम्बस काय म्हणते? ऑल साइड्स आर सेम. अँगल बद्दल बोललंय का क्वेश्चन मध्ये? नाही. तर रॉम्बस मीन्स बी द आन्सर. चलो. एम अँड एन आर द मिड पॉइंट्स ऑफ साइड PQ अँड RS. अशा गोष्टी कळत नाहीत. त्यासाठी आपण म्हणत तसं स्टेप बाय स्टेप. बघा क्वेश्चन कसे क्रॅक करायचे. 7th क्वेश्चन पहा. एक PQ RS कोणताही क्वाड्रिलॅटरल घ्या. कोणताही असू शकतो. हा जमलं. चला रेक्टँगलच आहे. छान.
तर 7 मध्ये एक रेक्टँगल आहे. थोडं समजून घ्या. याचं नाव आहे PQRS. काढून घ्यायचं. आता काय म्हणतो पहा. M and N are midpoints of PQ and RS. PQ चा मिड पॉइंट M आहे. मिड पॉइंट आहे. इथे ये. आणि RS चा मिड पॉइंट N आहे. ऑपोजिट साइड सेम असतात. तर बघा हे दोघं एकाच लाईनवर असतील. कारण याची लेंथ जेवढी आहे तेवढीच PQ ची आहे. तर दोघांची मिड पॉइंटची पोझिशन हे फिक्स राहील. एका खाली एकच येतील की नाही? ओके. M and N are joined. Rectangle is divided into two squares. करेक्ट आहे. दोन स्क्वेअर बनले. PQ is 8. आता नीट बघा काय म्हणते, तुम्हाला आन्सर सांगता येईल. पूर्ण PQ किती आहे? 8. तर MN किती असेल? MN 4च असेल. बघ, हा 8 आहे. M मिड पॉइंट आहे. तर 8 चे दोन तुकडे किती झाले? 4 झाले. मिड पॉइंट म्हणजे. आणि हा स्क्वेअर झाला. स्क्वेअरच्या ऑल साइड सेम असतात. तर यालाही 4 व्हावं लागेल, यालाही व्हावं लागेल, यालाही. तर MN मस्ट बी 4. गुड. समझाइले? चलो आगे. If two congruent isosceles right angle triangles. काय स्टोरी आहे. आता बघा, आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल काय असतो? सर एक राईट अँगल ट्रायंगल असतो. आयसोसिलस म्हणजे हे दोघं सेम असतात. हा झाला आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल. कॉन्ग्रंट दोन पाहिजे म्हणजे ह्याच कॉपी पेस्ट. आता तसाच आहे. जॉईंट डायगोनली. याच्या डायगोनलला डायगोनल जोडला. डायगोनल सोबत डायगोनल जोडल्या. तर नवीन म्हणा. राईट अँगल तर हा 90 हा 90. सगळ्या साइड सेम. म्हणजे चुपचाप हे दोन 90 होतीलच. त्याच्यावर आपण म्हणू शकतो मस्ट बी स्क्वेअर. आता इक्विलॅटरल ट्रायंगलला जोडून कोण बनला होता? रॉम्बस. आता डायरेक्ट रिझल्ट लक्षात ठेवा. आणि आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगलला जोडलं तर स्क्वेअर होता. पण तो आयसोसिलस पाहिजे. कारण बघा हे चारी साइड सेम होऊन जातील ना ऑटोमॅटिक. आणि एक राईट अँगल पण येतील. तर चुपचाप त्याला काय व्हावं लागेल? स्क्वेअर व्हावं लागेल. ओके. सो त्याचे नेक्स्ट क्वेश्चन्स, पुढची जी एक्सरसाइज आहे लास्ट वाली, ती तुम्ही घरी होमवर्क म्हणून ट्राय करायची. आपण ती उद्या पाहू. उद्या आपला हा चॅप्टर संपायला आलं लक्षात. मी तुम्हाला म्हणून म्हणलं एक चॅप्टर पकडू, त्याचा स्कॉलरशिप सह कंप्लीट करू, जे आपला वेळ वाचतो. आता याची टेस्ट ऑनलाईन कोण कोण द्यायला तयार झालं? मी टाकतो ग्रुपवर, लिंक देतो. ऍप मध्ये रजिस्ट्रेशन करा. एक मिनिट थांबा बरं.